छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव साजरा होतोय किल्ले शिवनेरीवरती. अभिनेता रितेश देशमुख याचं काय आठवणीत आज आलात? नाही, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. ज्या व्यक्तींनी ह्या देशाला स्वराज्याची संकल्पना दिली ती व्यक्ती, त्या व्यक्तीचा आज जन्मदिवस आणि आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव आज इथं साजरा होतो आहे. पण इथे येऊन त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन इथल्या भूमीचं, पावनभूमीचा आशीर्वाद घेऊन एक ऊर्जा, मलाच काय, सगळे इथे जितके शिवभक्त आलेले आहेत सगळ्यांनाच मिळते आणि त्यासाठीच मी इथे आलेलो आहे. आजचा मंचावरती सर्व राज्यकर्त्यांची भाषणं ऐकली, काय वाटलं या सगळ्या भाषणांतून? काय घेण्यासारखं आहे? नाही, बरंच काही घेण्यासारखं आहे. मला वाटतं की प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने ह्या राज्याचं भलं व्हावं ह्याच विचाराने पुढे नेतो आहे. आणि इथे इतके वर्ष इतके मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आलेले आहेत आणि इथे मला वाटतं की हीच प्रेरणा असते की जो वारसा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला आहे तोच वारसा पुढे चालवावा अशी अपेक्षा असते. खरं तर सिनेमाच्या माध्यमातूनही तुम्ही पुढे येत आहेत. तर आत्ताची सध्याची गडकोट किल्ल्यांची परिस्थिती आणि महाराजांचा इतिहास ज्या पद्धतीने जनतेसमोर जायला पाहिजे, हा जातोय का? आणि पुढच्या काळात जायला हवा असेल तर काय केलं पाहिजे? नाही, मला वाटतं इतिहास तर नक्कीच लोकांपर्यंत पोचला पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो तर मला महाराजांचा इतिहास फक्त 4 धड्यातच शिकवला होता. पण 4 धड्यात काहीच आपण शिकू शकत नाही महाराजांबद्दल. त्यानंतर जेव्हा पुस्तकं वाचली, त्यानंतर जेव्हा कळालं किंवा महाराजांनी एवढं काय काय केलेलं आहे, नियोजन असेल, अर्थशास्त्र असेल, गनिमी कावा असेल, आपण थोडक्यात फक्त एक नोट्स म्हणून मुलांना देतो. तर ह्या वयात, ह्या कमी वयात जर मुलांना आपण पुरेपूर महाराजांबद्दल जर सांगितलं, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे जर समजवलं, तर मला वाटतं तो बालक जेव्हा युवक होईल तो एक नवीन युवक म्हणून आपल्याला पुढे दिसेल. आज जन्मोत्सव साजरा झाला त्यावेळेस पाळणा गीत म्हटलं गेलं, तुम्ही तिथं उपस्थित होतात. ते गीत कानावर पडताना काय एकंदरीत भावना होत्या? मला वाटतं की खरंच काय ते पाळण्यात बाळ होतं, पण त्या बाळाने पुढे जाऊन काय पराक्रम केला आहे ह्या भूमीसाठी, फक्त महाराष्ट्राचंच नव्हे पण देशासाठी एक प्रेरणास्थान ते ठरलेत आणि आजही आहेत. त्यांची जी युद्धनीती होती ती आज फक्त महाराष्ट्रापुरती नव्हे तर जगभरात इतर देशांमध्ये पण गनिमी कावा असेल, गुरिल्ला वॉरफेअर ज्याला आपण म्हणतो, ते सगळं वापरलं जातं. त्यांनी जे आपल्या आयुष्यात केलेले आहेत ते धडे परदेशी पण शिकवले जातात, त्यांच्या मिलिटरी कॅम्प्समध्ये त्यांना शिकवले जातात. तर एवढं मोठं शौर्य त्यांचं आहे ते आपल्याला इथं येऊन काय म्हणतो जर आपण त्याला फील करू शकतो. आज एक खंत व्यक्त झाली की अजितदादांची अनुपस्थिती, कसं पाहता तुम्ही सगळं? मला वाटतं की जेव्हा एखादा मोठा नेता आपल्याला सोडून जातो ती जागा कधीच भरून निघू शकत नाही. आणि हे लोकनेते आहेत, जननेते आहेत, त्यांनी जनतेसाठी काम केलेलं आहे आणि अजितदादा एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील असं कधीच कोणाला वाटलं नाही. तुमच्या कुटुंबाचं पवार कुटुंबाशी खूप जवळीक नातं आहे. ज्या पद्धतीने रोहित पवार काही शंका उपस्थित करतायत, खरंच ह्या शंकेचं निरसन व्हायला पाहिजे? मला वाटतं की जिथे शंका आहे तिथे त्याचे उत्तरं आली पाहिजेत. कोणालाच कुठल्याही प्रश्नांना राहू नये असं मला वाटतं. कोणताही प्रश्न उभा राहू नये. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळालं तर काय लोक शांतपणे आपलं आयुष्य पुढे घेऊन जातील, नाहीतर हा सतत विचार त्यांच्या मनात राहील. कारण काय, दादा हे फार मोठे नेते होते आणि लोकप्रिय नेते होते. तुम्ही बिग बॉसच्या कार्यक्रमातून दादा गेल्यानंतर एक बोधवाक्य बोलला होता. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना, मला माहिती नाही तुम्ही काय म्हणता. बिग बॉसच्या कार्यक्रमातून तुम्ही दादा गेल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातली एक उणीव गेलेली आहे, त्याचं एक बोधवाक्य बोलला होता. व्हिडिओ जर्नलिस्ट आदर्श मी रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, जुन्नर, पुणे.